हिंगोलीमधील शेतकऱ्यांनी एक अनोखं आंदोलन छेडलं असून हे शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी अर्धनग्न होत मुंबईला निघालेत. सरसकट कर्जमाफी, पीक विमा, सोयाबीन कापसाला अनुदान, वन्य प्राण्यांचा बंदोबस्त, पीक विम्यासाठी सिबिलची अट रद्द करा यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी हे शेतकरी मंत्रालयावर चालत निघाले असून शेतकऱ्यांनी याबाबत गंभीर दखल घेऊन मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा आम्हाला यापेक्षा मोठं आंदोलन करावं लागेल असा इशारा यावेळी देण्यात आला. काय सांगाल तुम्ही हिंगोलीतून मंत्रालयापर्यंत मोर्चा करता अर्धनग्न काय तुमच्या मागण्यात काय सांगाल? नाही, मुळात काय झालं बघा, हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील 3 वर्षापासून हिंगोली जिल्ह्यामधला जो शेतकरी हा कधी अतिवृष्टीने तर कधी दुष्काळाने पिचला गेला. सरकारने खूप मोठ्या घोषणा या ठिकाणी मुंबईतून बसून केल्या, मात्र शेतकऱ्याच्या पत्रामध्ये छदामही पडला नाही आणि शेतकऱ्यांनी जो पीक कर्ज घेतलं होतं ते पीक कर्ज आवाच्या सव्वा त्या ठिकाणी झालं. आज त्या पीक कर्जाचा बोजा आमच्या सातबाऱ्याला, आमच्या मुळाबाळाला, आमच्या घरादाराला सहन होईनासा झाला. या सरकारने निवडणुकीपूर्वी सन्माननीय देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली होती की आम्ही सरसकट शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, पण सरकारने तसं केलं नाही. आज आम्ही उघडे झालोय, आज आम्ही नागडे झालोय, आमच्याकडे काही पर्याय उरला नाही. या सरकारने आम्हाला या ठिकाणी उघडे केले. म्हणून या ठिकाणी जे निर्णय मुंबईमधून होतात या ठिकाणी आम्ही आलोय की मायबाप सरकार की तुम्ही आम्हाला आता उघडे केले, आम्ही आता करायचं काय?